जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या टी परीक्षा आपल्याला जी काही 10 नोव्हेंबरला सध्या बघा दिलेली आहे। तर आता आजची जी डेट आहे तर ती आहे 23 तारीख। म्हणजे इथे जवळपास जे काही 13 दिवस सध्या बघा झालेले आहे। तर आता संपूर्ण जे काही उमेदवार असेल तर ते उमेदवार वाट बघत आहे ती म्हणजे आन्सर की संदर्भात, बरोबर। तर आन्सर की ह्या ठिकाणी तुम्ही जी काही वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या बघा जी संभाव्य आन्सर की होती तर ती संभाव्य आन्सर की सध्या चेक केलेली आहे। आणि त्या चेक केल्यानंतर तुम्ही जर तुमच्या ज्या कॅटेगरीमध्ये उदाहरणार्थ बघा तुम्ही जर ओपनमधून सध्या बघा येत असाल किंवा ओपनमधून तुम्ही ॲप्लिकेशन केलं असेल तर त्यांना 150 मार्काचा जे काही पेपर होता, बरोबर, परीक्षा होती, तर त्या 150 मार्कमधून तुम्हाला 60% जी काही मार्क असेल तर ते पात्रसाठी म्हणजे जे क्वालिफायसाठी सध्या बघा लागणार आहे। आणि जर तुम्ही कास्टमधून असाल, बरोबर, तर कास्टमधून असाल तर तुम्हाला 150 पैकी 55% सध्या बघा मार्क पात्रसाठी त्या ठिकाणी लागणार आहे, म्हणजे क्वालिफायसाठी। तर एवढे मार्क सध्या तुम्ही संभाव्य आन्सर की जसं सध्या तुम्ही चेक केलेली असेल यूट्यूबमध्ये किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर त्याच्यामध्ये ज्या उमेदवारांना उदाहरणार्थ आता समजा कास्टचा उमेदवार असेल, बरोबर, तर कास्टच्या उमेदवाराला ज्या उमेदवाराला इथे 83 मार्क किंवा 82 मार्काच्या वर मार्क आहे, म्हणजे उदाहरणार्थ समजा 85 मार्क असेल, 86 मार्क असेल, तर असे उमेदवार सध्या बघा सेफ समजायचे, बरोबर। जरी इथं तुमचे जर सध्या टी परीक्षेमध्ये मार्क ह्या ठिकाणी बघा 1-2 मार्क जरी कटले तरी तुमचं इथं 82 किंवा 83 पर्यंत सध्या मार्क येऊ शकतात। ज्या उमेदवारांचे ह्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे म्हणजे 86, 87, 88 किंवा 85 असे असेल तर ते देखील तिथं चिंता करायची गरज नाही, तरी देखील तुम्ही तिथं पास हे होऊ शकतात। तसंच बघा जे उमेदवार ओपनमधून सध्या बघा ॲप्लिकेशन केलं होतं आणि त्या उमेदवारांना 90+ म्हणजे इथं 90 किंवा 90+ मार्क सध्या पाहिजे असतात, तर असे उमेदवारांना ज्या उमेदवारांना सध्या बघा 95 मार्क असेल किंवा मग 96 किंवा 100 मार्क असेल तर असे उमेदवार देखील सध्या बघा तुम्ही पास आहे असं समजायचं, बरोबर। जरी तुमची इथं काही बाय मिस्टेकने सध्या बघा 2 ते 3 मार्क जरी इथं बघा कमी झाले तरी देखील तुम्ही 90+ असणार आहात, म्हणजे इथं तुम्ही पात्र सध्या असणार आहात, बरोबर। तर सध्या तरी जी काही फायनल ह्या ठिकाणी पहिली जी आन्सर की येईल त्यानंतर फायनल आन्सर की येईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की नेमकं आपल्याला किती मार्क फायनल तिथं मिळालेले आहे। तर आता ह्याच्यामध्ये बघा टी परीक्षेमध्ये तर संपूर्ण जे काही उमेदवार असेल तर त्यांनी परीक्षा दिली आहे, तर नेमके किती उमेदवारांनी सध्या बघा टी जी काही परीक्षा होती तर ती टी परीक्षा सध्या दिली होती। तर इथे तुम्ही बघू शकता आता कॉम्पिटिशन सध्या वाढलेलं आहे, म्हणजे एवढे जे उमेदवार आहे सध्या बघा इथं जे काही टी किंवा सीटेट अनक्वालिफाय होते तर त्याच्यामध्ये आता पेपर 1 मध्ये जवळपास बघा 1,52,605 एवढे उमेदवार सध्या बघा परीक्षार्थी त्या ठिकाणी होते। त्यानंतर पेपर 2 मध्ये 2,01,347 एवढे उमेदवार पेपर 2 साठी सध्या बघा प्रविष्ट झाले होते, बरोबर। त्याच्यापैकी इथे पेपर 1 साठी उपस्थित किती होते तर 1,42,249 म्हणजे 259 एवढे जे उमेदवार आहे तर ते प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते पेपर 1 साठी। आणि पेपर 2 साठी 1,87,087 एवढे उमेदवार सध्या बघा पेपरला उपस्थित होते। म्हणजे जर इथं आपण एकूण जर बघितलं तर 3,29,346 एवढे जे उमेदवार आहे, म्हणजे 3,30,000 समजून घ्या, 3,30,000 एवढे जे उमेदवार होते, बरोबर। तर एवढ्या उमेदवारांनी सध्या टी जी परीक्षा आहे तर ती सध्या दिलेली आहे। तर आता एवढे उमेदवार सध्या बघा इथं टी परीक्षा दिली असेल तर ह्याच्यामध्ये जवळपास आता जे काही पास असेल तर ते पास नेमके किती होणार किंवा पात्र किती होणार, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काही टी परीक्षा होती तर ती टी परीक्षेची जी काही काठिण्य पातळी होती तर ती इतर ज्या काही परीक्षा झालेल्या आहे म्हणजे 2021 असेल, बरोबर, किंवा 2021 नंतर ज्या परीक्षा झालेल्या आहे 2013 पासून, तर त्यांच्या माध्यमातून जर आपण विचार जर केला त्यांच्या ह्याच्या अनुषंगाने तर जी 2024ची जी सध्या घेण्यात आलेली जी टी आहे तर तो पेपर सध्या बघा थोडासा कठीण होता। मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही बालमानसशास्त्र असेल, बरोबर, तर बालमानसशास्त्र जो घटक होता तर तो सध्या बघा सर्वांना कठीण त्या ठिकाणी गेलेला आहे। म्हणजे
पाहिजे तेवढा त्या ठिकाणी सोपा न होता सर्वांना कठीण गेलेला आहे। म्हणजे जे काही मार्क असेल तर ते त्याच्यामध्ये सध्या बघा मार्क सध्या जाऊ शकतात। तर सध्या तरी एवढे जे उमेदवार आहे म्हणजे 3,30,000 एवढे उमेदवार सध्या इथं TETचं जे काही कॉम्पिटिशन असेल पात्रतेसंदर्भात तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे, बरोबर। तर आता जे काही TET निकाल असेल तर त्या निकालामध्ये काही फरक होऊ शकतो का, किंवा TET निकाल जो आहे तर तो सध्या बघा कमी सध्या लागू शकतो का, तर ह्याचं उत्तर ह्या ठिकाणी आपण होय म्हणूया। कारण बघा ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही घटक होता तो म्हणजे मानसशास्त्र संदर्भात, बरोबर। तर मानसशास्त्रामध्ये जे काही प्रश्न होते तर ते प्रश्न बघा काही प्रश्न जे होते तर ते उपयोजनात्मक सध्या ॲप्लिकेशन बेसवर त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते, परंतु प्रश्नाचं जे काही लेवल होती तर ती सध्या बघा टफ लेवल होती। म्हणजे ते प्रश्न होते तर ते इतर जे काही मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहे तर त्याच्या अनुषंगाने बघा थोडेसे टफ होते। तर ह्याच्यामध्ये तुमचे मार्क जे आहे तर इथं कट होऊ शकतात, बरोबर। म्हणजे खूप उमेदवारांचे मानसशास्त्रामध्ये मार्क सध्या गेलेले आहे। तर हे सध्या जो काही इथं बघा पॉईंट आहे तर हा लक्षात घ्या। ह्याच्यामुळे बरेचसे जे काही उमेदवार आहे तर त्यांचं बघा म्हणणं होतं की जे काही TET परीक्षेचा जो काही पेपर होता पेपर 1 असेल किंवा मग पेपर 2 असेल तर तो थोडासा बघा टफ होता। म्हणजे जे काही इथं एक प्रकारे निकाल जर असेल तर तो निकालचा एक प्रकारे इथं जो काही पासिंग संदर्भात किंवा पात्र संदर्भात जो काही टक्का असेल टक्केवारी असेल तर ती इथं नक्कीच घसरू शकते, बरोबर। तर ह्याच्यामध्ये आता नेमका फायनल जी काही ॲन्सर की येईल तर त्या ॲन्सर कीनुसार सध्या बघा माहिती पडेल। त्याच्या अगोदर महत्त्वाची जी काही अंतरिम ॲन्सर की असेल तर ती सध्या बघा फर्स्ट जिला आपण ॲन्सर की म्हणत असतो तर ती आल्यावरतीच आपल्याला कळेल की नेमकं आपण पास आहात किंवा नाही। तर ती आता तुमचा सर्वांचा प्रश्न असेल की नेमकी ॲन्सर की फर्स्ट जी असेल तर ती नेमकी कधी येणार। कारण बघा मागचं जर आपण TET परीक्षेचं जर या ठिकाणी उदाहरण जर घेतलं तर साधारण तुम्हाला दाखवतो। तर ह्या ठिकाणी बघा TET परीक्षाचं आपण या ठिकाणी उत्तर तालिका असेल म्हणजे जी काही फर्स्ट ॲन्सर की असेल तर ती नेमकी ती कधी येऊ शकते। तर त्याचा जर आढावा जर घ्यायचा म्हटला तर इथं 2021चं जे काही तुम्हाला एक उदाहरण देतोय। ह्या ठिकाणी बघा 2021ची जी काही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सध्या झाली होती तर त्या अनुषंगाने इथं आता 2021ला जी सध्या बघा TET परीक्षा झाली होती तर त्याचा पेपर कधी होता तर 31/10/2021ला पेपर होता। म्हणजे 31 आणि 10वा महिना होता, बरोबर। 31/10/2021ला परीक्षा झाली होती इथं, बरोबर। आता ही परीक्षा इथं झाली होती। त्यानंतर इथं बघा अंतरिम उत्तर सूची जी काही अंतरिम उत्तर सूची म्हणजे काय फर्स्ट जी काही ॲन्सर की सध्या आपण वाट बघतोय तर ती नेमकी कधी आली होती त्यावेळेला 2021ला तर ती आली होती 2/12/2021 रोजी। म्हणजे 2/12/2021 रोजी सध्या बघा काय आली होती तर ॲन्सर की सध्या आली होती फर्स्ट, बरोबर। तर आता इथं जर समजा 31 तारखेला परीक्षा झाली 31/10ला आणि ॲन्सर की आली 2/12ला, बरोबर। तर इथं समजा हा 31 महिना तर गेला, त्यानंतर 11वा महिना, बरोबर। 11वा महिन्याचे जवळपास जर तुम्ही दिवस पकडले तर हे 30 दिवस पकडूया आपण, बरोबर। त्यानंतर हे 2 दिवस म्हणजे जवळपास जे काही साधारण 32 दिवसामध्ये परीक्षा होऊन साधारण 32 दिवसामध्ये जी काही फर्स्ट ॲन्सर की होती तर ती ॲन्सर की आपल्याला इथं पाहायला मिळाली होती 2021ला। तर आता आपलं जर इथं उदाहरण जर घेतलं तर आपली परीक्षा झाली आहे 10 नोव्हेंबरला। तर आता झाले आपले आजची आहे 23 तारीख, बरोबर। म्हणजे आज 13 दिवस सध्या झालेले आहे। तर आपली जी काही जवळपास अजून आता 20 ते 21 दिवस सध्या बघा वाट बघायला पडेल। म्हणजे जर आपण फर्स्ट ॲन्सर कीचं जर वाट बघत असाल तर फर्स्ट ॲन्सर की आपल्याला महत्त्वाचे आहे ठिकाणी जे काही डिसेंबर मंथ असेल, बरोबर। डिसेंबर मंथ असेल तर डिसेंबरच्या फर्स्ट वीक किंवा मग सेकंड वीकमध्ये आपल्याला सध्या बघा फर्स्ट जी काही ॲन्सर की असेल तर ती पाहायला इथे मिळू शकते। तर हे जर आपण इथं बघितलं तर अशा पद्धतीने सध्या 30 ते 32 दिवसामध्ये मागचं जर आपण इथं ह्या ठिकाणी जर उदाहरण घेतलं तर त्या अनुषंगाने 30 ते 32 दिवसामध्ये जवळपास 1 महिन्याचा कालावधीमध्ये फर्स्ट ॲन्सर की सध्या इथं पाहायला मिळू शकते। कारण का सध्या बघा इलेक्शनचं
जे काही वातावरण होतं किंवा इलेक्शनचा सध्या बघा पिरियड होता, त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही कर्मचारी होते तर त्यांना सध्या बघा जे काही राष्ट्रीय कर्तव्य होतं तर त्याच्यामध्ये सध्या बघा संपूर्ण असल्यामुळे सध्या तरी जे काही कर्मचारी होते तर ते सध्या त्याच्यामध्ये गुंतलेले होते। त्यामुळे जो काही TETचा एक प्रकारे या ठिकाणी आन्सर की असेल किंवा पुढची जी काही प्रोसेस असेल तर ती सध्या बघा होऊ शकली नाही। परंतु सध्या आजच्या दिवसाला इथे जो काही निकाल असेल तर तो निकाल सध्या लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता जी काही TET परीक्षेसंदर्भात जी आन्सर कीची आपण वाट बघत आहोत, बरोबर, तर आन्सर कीची वाट बघत आहोत तर ती आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास या ठिकाणी फर्स्ट जो काही वीक असेल किंवा जास्तीत जास्त दुसरा आठवडा, बरोबर, सेकंड वीक, तर ह्या 2 आठवड्यापर्यंत सध्या बघा आपल्याला पाहायला मिळू शकते। तर एकंदरीत अशा पद्धतीने सध्या बघा आपण नेक्स्ट जो काही मंथ असेल तर तो महत्त्वाचा असणार आहे आपले जे काही मार्क असेल तर ते मार्क सध्या कन्फर्म करण्यासाठी। पण तरी देखील बघा महत्त्वाचं त्याच्यामध्ये जे काही मार्क असेल तर ते मार्क सध्या बघा कन्फर्म त्या ठिकाणी होणार नाही, कारण सध्या फर्स्ट आन्सर की आल्यावरती त्याच्यामध्ये तुम्हाला आक्षेप जो असेल तर तो आक्षेप सध्या मागवला जाईल। तर आता आक्षेप मागवल्यानंतर नेमकी प्रोसेस काय होईल तर त्याच्यामध्ये काही जे प्रश्न असेल तर ते रद्द देखील होऊ शकतात, बरोबर, कारण वेगवेगळे उमेदवार सध्या आक्षेप मागवणार। तर आता जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न नेमके कोणते रद्द होऊ शकतात तर त्याच्यामध्ये काही प्रश्न सध्या आहे तर ते प्रश्न देखील तुम्हाला दाखवतो। तर इथं तुम्ही बघू शकता का सध्या रद्द जो होऊ शकतो असा एक प्रश्न आहे। आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न सध्या बघा जवळपास 59 नंबरचा प्रश्न होता, बरोबर, आणि हा कोणत्या घटकावरचा आहे तर मराठी जे काही घटक असेल तर त्याच्यावरचा हा प्रश्न आहे। तर ह्याच्यामध्ये बघा काय प्रश्न होता, पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता, असं इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे। म्हणजे जो समानार्थी शब्द नाही तो शब्द सध्या ओळखायचा आहे, कोणाचा तर तलावाचा। तर इथं बघा कासार म्हणजे देखील तलाव होतं, बरोबर, आणि तडाग म्हणून देखील ह्या ठिकाणी त्याचा अर्थ तलाव होतो। परंतु ह्या ठिकाणी बघा तरंगिणी असेल तर तरंगिणी आपण नदीला म्हणत असतो, बरोबर, आणि रत्नाकर जो असेल तर तो समुद्रासाठी इथं वापरला जातो, बरोबर। तर हे जे 2 शब्द आहेत तर ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे। तर इथं जर कोणाचं उत्तर इथं सध्या आलं असेल ह्या दोघा प्रश्नामधून किंवा दोघा ऑप्शनमधून तर असे जे उमेदवार असेल काही उमेदवार तर ते सध्या बघा इथे जो काही आक्षेप असेल तर तो आक्षेप बघा घेऊ शकतात, किंवा मग एखादा उमेदवार सध्या आक्षेप जर घेतला तर हा प्रश्न बघा जो काही असेल तर तो रद्द ह्या ठिकाणी होऊ शकतो। कारण इथे आपल्याला तलाव ह्या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द इथं विचारलेला होता। तर समानार्थी नसलेला शब्द तर ह्या ठिकाणी जे काही 2 ऑप्शन होते तरंगिणी आणि रत्नाकर, बरोबर, तर हे सध्या बघा ह्यांचा नेमकं समानार्थी जो शब्द असेल तर तो वेगळा होतोय। म्हणजे तरंगिणी म्हणजे नदी होतंय, रत्नाकरला आपण समुद्र देखील इथं म्हणत असतो, बरोबर। तर इथं आता कासार असेल किंवा तडाग असेल हे तर ह्या ठिकाणी तलावचे समानार्थी शब्द आहे, परंतु तरंगिणी किंवा रत्नाकर हे जे आहे तर हे तलावचे आपल्याला समानार्थी इथं शब्द म्हणता येणार नाही, बरोबर। म्हणजे इथं 2 ह्याच्यामध्ये सध्या कन्फ्युजन सध्या निर्माण झालं आहे। तर असे जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या बघा अजून दुसरे सध्या होऊ शकतात, परंतु हा जो एक प्रश्न सध्या निदर्शनास आला तर तो तुमच्यासमोर इथं सध्या आपण घेऊन आलो आहे। तर सध्या आता जर समजा प्रश्न जर रद्द झाला असा जर प्रश्न असेल, बरोबर, तर आता जे काही मार्क असेल पासिंग संदर्भात तर ते मार्क नेमके कसे त्या ठिकाणी काउंट होऊ शकतात तर ते देखील एक समजून घेऊया, जेणेकरून जर प्रश्न जर रद्द झाला तर तुम्हाला नेमकं त्या प्रश्नाचे मार्क तुम्हाला मिळू शकतात का, बरोबर, हा देखील प्रश्न असेल। आता इथे 150 सध्या बघा प्रश्न होते एकूण जे काही क्वेश्चन, तर ह्याच्यामध्ये समजा आता 2 प्रश्न जर मायनस जर झाले तर तुमचे इथे 148 म्हणजे एवढे प्रश्न सध्या उरतात, बरोबर। तर सध्या आता 148 मधून आणि इथे टोटल आहे 150। तर जे काही क्रायटेरिया होता आपला ओपनसाठी, बरोबर, 60% आणि कास्ट जे असेल तर कास्टसाठी 55%। तर आता हे जे टक्के आहे तर हे नेमके 148चे पकडणार का 150 पैकी पकडणार, तर ह्या ठिकाणी बघा जे काही उर्वरित आहे म्हणजे 148चे म्हणजे 148चे तुमचे
जे काही टक्के असेल म्हणजे इथे जे काही 60% असेल तर ते सध्या पकडले जाणार। तर ह्याच्यामध्ये सध्या 148चे 60% जेवढे मार्क होतील आणि तेवढे मार्क तुम्हाला जर इथं मिळाले तर तुम्ही पास होणार। तर अशा पद्धतीने तुमचे हे मार्क सध्या इथं पकडले जाणार। आता जो राहिला प्रश्न जर सध्या बघा रद्द जर झाला तर रद्द प्रश्नाचं तुम्हाला जे काही मार्क असेल तर ते मार्क सध्या बघा मिळणार का, तर अजिबात नाही। कारण ह्याच्यामध्ये बघा जे काही परिषद आहे तर ती सध्या जे काही मार्कर ह्या ठिकाणी प्रश्न जर रद्द झाले तर त्याचे मार्क्स जे असेल तर ते मार्क्स प्रत्यक्ष जे काही उमेदवार असेल तर त्याला त्या ठिकाणी मिळत नाही। म्हणजे हा प्रश्न रद्द झाला तर ह्याचे मार्क कोणत्याही उमेदवाराला सध्या बघा इथे मिळणार नाही। तर हे लक्षात घ्या। म्हणजे जर तुमची इथं 2 प्रश्न जर रद्द झाले तर तुमचं एकूण 148 मधून सध्या जे काही क्वालिफिकेशनची टक्केवारी असेल तर ती सध्या काउंट होते। तर अशा पद्धतीने सध्या बघा इथं जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न देखील रद्द हे होऊ शकतात। त्याच्यामधला हा एक संभाव्य प्रश्न सध्या आपण इथं मराठी जे काही घटक होता त्याच्यामध्ये सध्या बघा इथं बघितलं आहे। तर असे प्रश्न अजून देखील सध्या होऊ शकतात, परंतु जास्त इथं जे काही प्रश्न असेल तर ते सध्या बघा राहणार नाही। साधारण आपण ॲव्हरेज जर पकडला तर 2 ते 3 प्रश्न आपल्याला तसे जे पाहायला मिळत आहे। तर आता हे रद्द जर झाले तर त्याच्यामध्ये बघा कोणत्याही उमेदवाराला त्या संदर्भात मार्क असेल तर ते सध्या मिळणार नाही। परंतु जो काही घटक असेल तर तो घटक या ठिकाणी तुम्ही जर राईट केलेला असेल आणि त्या संदर्भात तुमच्याकडे प्रूफ असेल तर तुम्ही नक्की बघा आक्षेप घेऊन त्या प्रश्नाचे मार्क तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। तर सध्या तरी पुढच्या मंथपर्यंत सध्या बघा वाट बघा, जेणेकरून तुम्हाला जे काही ह्याचं जर इथं बघा उदाहरण जर घेतलं तर ह्या अनुषंगाने आपल्याला फर्स्ट जी आन्सर की असेल तर ती जवळपास पुढच्याच ह्या ठिकाणी बघा डिसेंबरच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये पाहायला मिळेल। तेव्हा तुमचं जे काही कन्फर्मेशन असेल पात्रतेसंदर्भात तर ते तुम्हाला सध्या कळणार आहे। पण सध्या तरी ही जी एक महत्त्वाची माहिती होती। माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला बघा वेळोवेळी जी काही TET परीक्षा असेल, CTET असेल आणि महत्त्वाची पुढे जी काही टेट परीक्षा असेल तर ती टेट परीक्षेसंदर्भात जे काही मार्गदर्शन असेल, माहिती असेल तर ती वेळोवेळी आपण देत जाऊ। तसंच बघा हा जो रिझल्ट आहे तर तो हा रिझल्ट बघा लवकरात लवकर लागणार आहे। कारण बघा पुढे टेट 3 परीक्षेचं जे काही नियोजन असेल, आयोजन असेल तर ते देखील सध्या परीक्षा परिषद सध्या करणार असल्यामुळे त्या पद्धतीने सध्या जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे तर ते माननीय कोर्टामध्ये सादर असल्यामुळे या ठिकाणी जी आन्सर की आहे तर त्या दोघे आन्सर की बघा लवकरात लवकर सध्या प्रकाशित होईल आणि जो काही निकाल असेल तो देखील बघा लवकरात लवकर प्रकाशित ह्या ठिकाणी होऊ शकतो। कारण का तर पुढे त्यांना टेट 3 जी परीक्षा आहे तर ती सध्या बघा घ्यायची असल्यामुळे हे जे काही संपूर्ण TET संदर्भात ज्या काही कार्यवाह्या असेल तर त्या सध्या बघा लवकरात लवकर म्हणजे ह्या ठिकाणी फास्ट सध्या होईल। कारण आता कोणत्याही प्रकारचा सध्या अडथळा नसणार आहे। इलेक्शन झालं, संपूर्ण जे काही असेल प्रक्रिया तर ते झाले, आता फास्ट पद्धतीने पुढील जे काही प्रक्रिया असेल तर त्या सध्या होईल। तर सध्या तरी ही जी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती। तर अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेशनसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट द्या। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल। आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन जॉईन होऊ शकता। तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या माहितीमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।